हॅलो एव्हरीवन, वेलकम टू राधिका किचन. राधिका किचनमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून सगळ्यांचं स्वागत. तर आज मी तुम्हाला रक्षाबंधन स्पेशल मोस्ट ट्रेंडिंग आणि मोस्ट व्हायरल असा बटर केक मी तुम्हाला शिकवणार आहे. तर हा जो केक आहे तो खायला लय भारी लागतो. खूप मॉइस्ट बटरी अशी ह्याची टेस्ट असते. तर रक्षाबंधन स्पेशल मी हा केक आज तुम्हाला दाखवणार आहे. तर ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला आवडत असेल, माझे व्हिडिओ आवडत असतील, माझा चॅनल आवडत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि बरेच जण व्हिडिओ बघतात पण लाईक, शेअर, सबस्क्राईब करत नाही. तर पण प्लीज असं काय करू नका. सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ आवडत असतील तर. ठीक आहे. तर चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपण बनवणार आहोत बटर केक बनवणार आहोत. तर बटर केक बनवण्यासाठी आपल्याला जे इंग्रेडियंट्स लागणार आहेत ते आपण सगळ्यात आधी बघूयात. तर या ठिकाणी आपण मैदा घेतलाय, 156 ग्रॅम मैदा घेतलाय. हंकड घेतलाय 90 ग्रॅम, 90 ग्रॅम. पावडर शुगर घेतली आहे 110 ग्रॅम. अमूल बटर घेतलंय 70 ग्रॅम. मिल्क पावडर घेतली आहे. या ठिकाणी मला हे एक पॅकेट मिळालंय मिल्क पावडरचं. 20 ग्रॅम आपल्याला मिल्क पावडर लागणार आहे. तर तुम्हाला जर अमूलची मिळाली तर घ्या. मला हे पॅकेट मिळालंय मिल्क पावडरचं. तुमच्याकडे जर अमूलची पावडर असेल तर ठीक आहे, नाहीतर तुमच्याकडे जी अवेलेबल असेल. मला अमूलचं हे पॅकेट छोटं जे आहे ते मिळालं म्हणून मला 20 ग्रॅमच लागणार होते, म्हणून मी छोटं हे पॅकेट आणलेलं आहे. 20 ग्रॅम आपल्याला मिल्क पावडर लागणार आहे या ठिकाणी. ठीक आहे. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे कॉर्नफ्लॉवर लागणार आहे या ठिकाणी. कॉर्नफ्लॉवर लागणार आहे 10 ग्रॅम. बेकिंग सोडा लागणार आहे आपल्याला 1/4 टीस्पून. बेकिंग पावडर लागणार आहे 1 टीस्पून. त्याचबरोबर तेल लागणार आहे आपल्याला 20 ग्रॅम आणि दूध लागणार आहे. थोडंसं लुकवॉर्म वॉटर आपल्याला या ठिकाणी मिल्क तो आपल्याला लागणार आहे. 60 ml लागणार आहे मिल्क. आणि त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे कंडेन्स मिल्क. ठीक आहे. तर या ठिकाणी मला मिल्क केमिस्टचं कंडेन्स मिल्क मिळालं आहे. तर कंडेन्स मिल्क लागणार आहे तुम्हाला 20 ग्रॅम लागणार आहे. तर ही जी रेसिपी आहे, पूर्ण रेसिपी आहे, हाफ kg ची रेसिपी आहे. तर ह्या हाफ kg रेसिपीसाठी मी टिन यूज करणार आहे 7 इंच. ठीक आहे. तर हे सगळं झालं आपले इंग्रेडियंट्स. तर आता आपण बघणार आहोत याची नेक्स्ट स्टेप. तर याची नेक्स्ट स्टेप असणार आहे आपल्याला जो ओटी जी आहे तो प्रीहीट करून घ्यायचा आहे आणि टिन जे आहे ते रेडी करून ठेवायचं आहे. ओके. तर हा जो माझा ओटी जे आहे तो मॉर्फी रिचर्डचा आहे. तर तुम्हाला आता तो स्टार्ट करायचा आहे. ठीक आहे. तर हे जे माझे फंक्शन आहेत मला बेक मोडवरती ठेवायचे. ठीक आहे. तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी मी माझा जो ओटी जी आहे तो प्रीहीट करणार आहे, प्रीहीट करून घेणार आहे. तर या ठिकाणी 180 डिग्री सेल्सिअस इतकं मी टेम्परेचर ठेवलेलं आहे. आणि तुम्हाला दिसत असेल इथे 10 मिनटं फक्त हा प्रीहीट करणार आहे माझा ओटीजी. ओके. आणि माझे जे कॉइल्स आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता, बोथ कॉइल्स ऑन आहेत. ठीक आहे. आणि फॅन देखील माझा चालू असणार आहे. आणि आता मी या ठिकाणी स्टार्ट करते. ठीक आहे. तर मी या ठिकाणी माझा जो ओटी जी आहे तो प्रीहीट करायला 10 मिनिटासाठी माझा हा जो ओटी जी आहे, टायमिंग ऑलरेडी माझा सेट आहे. तर 10 मिनिटासाठी माझा जो ओटी जी आहे तो मी प्रीहीट करून घेणार आहे. आपण आता पुढच्या स्टेपकडे वळूया. थर्ड स्टेप. तर आपली थर्ड स्टेप असणार आहे टिन रेडी करून ठेवायचं आहे आपल्याला. त्यासाठी मी ऑलरेडी या ठिकाणी बटर लावून घेतलं आहे टिनला. तर टिनला तुम्हाला बटर लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती हा मैदा जो आहे तो डस्ट करायचा थोडासा. ठीक आहे.
तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बटर पेपर देखील यूज करू शकता. आणि असं जरी केलं तरी चालेल, कारण असं केल्याने काय होतं, केक बटर तर लवकर निघतोच, पण ह्याच्याने सुद्धा खूप छान केक निघतो. बटर पेपरची गरज नाही पडत. तर असं तुम्ही हे टिन रेडी करून ठेवू शकता. ठीक आहे. तर या ठिकाणी थर्ड जी प्रोसेस आहे आपली ती रेडी आहे. टिन रेडी. आता आपण ड्राय इंग्रेडियंट्सला चाळून घ्यायचे. ड्राय इंग्रेडियंट्स एकत्र करायचे. आता आपण आपले जे ड्राय इंग्रेडियंट्स आहेत ते चाळून घेणार आहोत. ठीक आहे. तर सगळ्यात आधी आपण मैदा जो आहे तो चाळून घेणार आहोत. मैदा हा तुम्हाला कंपल्सरी चाळून घ्यायचा आहे. ठीक आहे. मैदा आपण चाळून घेतलाय. आता याच्यामध्ये ऍड करायचं आहे आपल्याला कॉर्नफ्लॉवर, त्याचबरोबर मिल्क पावडर. मिल्क पावडर मी ही वापरते. याच्यानंतर ऍड करायचं आहे बेकिंग सोडा. ॲक्च्युली बेकिंग सोडा कसा घ्यायचा तर असं फुल भरून घ्यायचं आहे आणि थोडंसं दाबायचं वगैरे नाही आहे, आणि असं लेवल करायचं. ठीक आहे. 1/4 टीस्पून बेकिंग सोडा आणि 1 टीस्पून बेकिंग पावडर. सेम मी आता जसं बेकिंग सोडा दाखवला तसंच बेकिंग पावडरचं देखील मेजरमेंट घ्यायचं आहे, लेवल करून घ्यायचं आहे. ठीक आहे. 1 टीस्पून सगळं मिक्स करायचं आणि चाळून घ्यायचं. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. साईडला ठेवायचं. तर आता आपण सगळ्यात आधी घ्यायचंय, आता आपल्याला जे वेट इंग्रेडियंट्स आहेत ते फेटून घ्यायचे सगळे. ह्याच्या आधी आपण जे ड्राय इंग्रेडियंट्स आहेत ते सगळे चाळून घेतले. आता आणि विहान पे मदत करते. आमचा विहान पण मदत करतोय मला. ठीक आहे. आणि बटर घेतलं. बटर मध्ये टाकायची साखर. अजून साखर टाकायची आणि हे सगळं मिक्स करायचंय आणि बीट करायचंय. ठीक आहे. शांत बसा थोडंसं. मम्मी मी का मदत करू? थांब जरा थोडंसं थांब, मी नंतर सांगते. मागाशी काय झालं यायला तुला, आता राहू दे. आता मी केली सगळी. ठीक आहे. आता मी काय करू? काही नको करू, तू शांत बस, फक्त थोडा शांत बस. तर हे जे आपलं हे जे बटर आणि आहे ना साखरेचं जे बॅटर आहे हे जोपर्यंत लाईट आणि फ्लफी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे बीट करायचं. मम्मी बीट कशाला करायचंय?
आपण जरा हे सगळं एकत्र करून घेऊया. हे जोपर्यंत लाईट एकदम आणि त्याचा कलर चेंज होत नाही, जे असा पांढरट कलर होत आहे तोपर्यंत हे आपल्याला बीट करायचं. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे ह्याचा जो कलर आहे तो पूर्ण असा व्हाईट झालाय. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला हे बीट करायचंय. एकदम बटर जे असतं ते येलो असतं, आता ह्याचा कलर हा व्हाईट दिसतो. एवढा तुम्हाला हे बीट करायचं. जवळजवळ 5 ते 10 मिनिटं तुम्हाला हे सगळं बीट करायचं. ठीक आहे, तर आता याच्यानंतर टाकायचं आहे तुम्हाला, याच्यानंतर ऍड करूयात आपण तेल. ठीक आहे, ठीक आहे, त्यानंतर कंडेन्स मिल्क, आणि परत एकदा हे सगळं बटर आणि साखर जोपर्यंत लाईट होत नाहीत ना, लाईट अँड फ्लफी होत नाही तोपर्यंत तुम्हाला हे बीट करत राहायचं. ठीक आहे, आपण याच्यामध्ये ना दही सुद्धा ऍड करून टाकूया. ओके, तर मी हे जे दही आहे ना हे हंकड घेतलंय. ओके, ह्यातलं मी पाणी आहे ना सगळं काढलेलं आहे. ओके, ह्यातलं थोडं देखील पाणी तुम्हाला ठेवायचं नाहीये. दही सुद्धा मी घेते. आता ते थोडंसं आहे पाणी, तेही मी घेत नाहीये. ठीक आहे, ते दही सुद्धा मी याच्यामध्ये ऍड करून टाकते. आणि हा जो बटर केक आहे ना, हे करताना एक लक्षात ठेवायचंय की हंकड जे आहे ना ते कंपल्सरी तुम्हाला घट्ट घ्यायचंय. ठीक आहे, अजिबात तुम्हाला पातळ वगैरे असं काही घ्यायचं नाहीये. ठीक आहे, अजिबात. आणि हंकडमध्ये ना पाणी हे जे आहे ते अजिबात नसलं पाहिजे. एकदम घट्ट दही पाणी निघालेलं घ्यायचंय तुम्हाला. नाहीतर तुमचा केक या ठिकाणी चुकू शकतो. तर आता आपण ऍड करणार आहोत आपले ड्राय इंग्रेडियंट्स. ठीक आहे, आधी थोडंसं जे आहे ते हाताने मिक्स करूया आपण, आणि नंतर बीटरने बीट करूया. ठीक आहे, आणि या ठिकाणी आपल्याला दूध लागणार आहे 60 ग्रॅम. आणि माझ्याकडनं इसेन्स सांगायचा राहून गेला. इसेन्स जो आहे तो लागणार आहे आपल्याला 1 टीस्पून. ठीक आहे, तर मी ज्यावेळेस इंग्रेडियंट सांगितले त्यावेळेस इसेन्स सांगितलेलं नाहीये, पण इसेन्स आपल्याला लागणार आहे. कोणत्याही ब्रँडचा घ्या इसेन्स, पण चांगल्या क्वालिटीचा घ्या. ठीक आहे, इसेन्स वरती सुद्धा केकची म्हणजे इसेन्स चांगल्या क्वालिटीचा असेल ना तर केक पण खूप छान स्मेल करतो. तर मी या ठिकाणी हा ब्रँडचा बुश दिसत असेल का, दिसतोय का, बुश ब्रँडचं मी घेतेय इसेन्स. ठीक आहे, 1 टीस्पून इतका मी घेतलेला आहे. हे मिक्स करायचंय. हे मिक्स केल्यानंतर आपल्याला दूध ऍड करायचंय. दूध जे आहे ते लुकवॉर्म म्हणजे थोडंसं सोमट असं दूध तुम्हाला या ठिकाणी घ्यायचंय. ठीक आहे,
60 ml आपल्याला दूध लागणार आहे आणि हळूहळू ते तुम्हाला मिक्स करायचं. आणि ह्याची जी कन्सिस्टन्सी आहे ही थिकच असणार आहे. ठीक आहे. जर तुमचं जर दह्यामध्ये जर पाणी जास्त असेल, खंकट जे आहे त्याच्यामध्ये दह्यामध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाहीये. त्यावेळेस तुम्ही बटर केक करता त्यावेळेस ही गोष्ट तुम्हाला कंपल्सरी लक्षात ठेवायची आहे. आणि तुम्हाला मी स्पॅच्युला बॅटर जे आहे ते कसं मिक्स करते हे लक्षात येतच असेल. मी एकदम असं म्हणजे नाही का हळूहळू हलक्या हाताने तुम्हाला हे जे बॅटर आहे ते मिक्स करायचे. ठीक आहे. एकदम असं जोर जोरात अजिबात बॅटर मिक्स करायचं नाहीये. बीटर सुद्धा मी खूप स्लोली फिरवतेय. ठीक आहे. तर हे जे बॅटर आहे आपलं ते रेडी आहे. ती मी आधीच रेडी करून ठेवलेला. ही जी तयारी आहे ना काही काही गोष्टीची प्री प्रिपरेशन बेकिंग करताना मेजरमेंट आणि प्री प्रिपरेशन खूप गरजेचं असतं. ठीक आहे. तर मी या ठिकाणी माझ्याकडे थोडेसे चॉको चिप आहेत ते मी याच्यामध्ये ऍड करतेय. माझ्याकडे थोडेच होते चॉको चिप ते मी ऍड करते. ठीक आहे. आणि आता मी या ठिकाणी 7 इंचचं टीन घेतलेलं आहे. हा जो केक आपला बनणार आहे बटर केक पूर्ण हाफ केजीचा केक आपला हा रेडी होणार आहे. ठीक आहे. आणि हे जे बॅटर आहे हे जे दिसतंय तुम्हाला हे असंच घट्ट राहणार हे बॅटर. ठीक आहे. बिलकुलही हे तुम्हाला असं पातळ नाही. हे बॅटर हे असं बटर केकचं जे बॅटर आहे ते असंच असतं. ठीक आहे. ही जी कन्सिस्टन्सी आहे ना ही लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. प्रत्येक वेळेस आपण जे वेगवेगळ्या फ्लेवरचे केक करतो ना त्यावेळेस ती प्रत्येकाची कन्सिस्टन्सी वेगळी असते. आता आपण बटर केक करतोय तर बटर केकला जी कन्सिस्टन्सी लागणार आहे ती असणार आहे ती. आता ही अशी घट्टच कन्सिस्टन्सी तुम्हाला या ठिकाणी ठेवायची आहे. ठीक आहे. असं सगळीकडे इक्वली स्प्रेड करायचंय. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हात धुते मी आधी. पुसून घेते हात. हे जरा थोडंसं टॅप करायचंय. असं टॅप करायचंय. टॅप करून झालं की याच्यावरती थोडेसे हे मी चॉको चिप्स थोडेसे असे डेकोरेशन पर्पज ठेवते. बाकी काही नाही. सो डेकोरेशनसाठी मी थोडेसे या ठिकाणी टाकलेले आहेत हे चॉको चिप. ठीक आहे. तर हा जो केक आहे आपला बॅटर जे आहे ते रेडी आहे. आता आपल्याला केक बेक करायचा आहे. तर मी ओटी जी आहे तो प्रीहीट करून घेतलेला आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी माझा जो ओटी जे आहे तो मी प्रीहीट करायला ठेवलेला 10 मिनिटासाठी. तर आपला जो ओटी जे आहे तो रेडी आहे. ठीक आहे. तर मी बोथ कॉइल ऑन सेंटर रॅकवरती हा जो केक आहे तो ठेवणार आहे. ॲक्च्युली हा जो माझा ओटी जे आहे तो खूप मोठा आहे. मला आता लक्षात नाही आहे 15 लिटरचा का किती लिटरचा आहे हा. ठीक आहे. सेंटर रॅकमध्ये मी हा केक माझा जो आहे तो ठेवलेला आहे.
तर जोपर्यंत 15 ते 20 मिनटं या केकला तर बघायचंच नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जवळजवळ 30 मिनटासाठी मी हा केक बेक करणार आहे. ॲक्च्युली हा केक माझा मोठा आहे आणि टेम्परेचरही खूप हाय देतं आहे. त्यासाठी ॲक्च्युली मी 180 डिग्री सेल्सिअसवरती ठेवलेला आहे हा जो माझा केक आहे बेक करायला. तर 160 पर्यंत ओके. जर तुमचा OTG खूप मोठा असेल, चांगलं टेम्परेचर खूप हाय देत असेल तर 160 पर्यंत ओके आहे. ठीक आहे. तर मी या ठिकाणी 180 डिग्री सेल्सिअसवर 30 मिनिटासाठी हा जो केक आहे तो मी बेक करणार आहे. आता तोपर्यंत मी हे तुम्हाला झाकण उघडायचं नाहीये, काही करायचं नाहीये. कुकरमध्ये पण सेम प्रोसेस हीच असते. कुकरमध्ये एक ॲल्युमिनियमचं कुकर घ्यायचं आहे. स्टार्टिंगला हाय फ्लेमवरती कुकर गरम करायचा आहे आणि त्याच्यानंतर काही ते वाळू त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाका. एक रिंग ठेवून द्या आणि हे केकचं भांडं ठेवून द्या. स्टार्टिंगला 20 मिनिटासाठी केकचं भांडं अजिबात उघडायचं नाहीये. केकचं जे झाकण आहे त्याला उघडझाप अजिबात करायचं नाही 20 मिनिटासाठी. 20 मिनिटं अजिबात लक्ष द्यायचं नाही केककडे. 20-25 मिनिटं. त्याच्यानंतर तो मध्ये 20-25 मिनिटांनी मध्ये टूथपिक टाकायची आणि चेक करून घ्यायचं आहे आपल्याला. बस दॅट्स इट. तर हा केक आता माझा बेक होतोय. आता आपण 20-25 मिनिटांनी याला बघूयात. बघू शकता तुम्ही कसला भारी बेक होतोय केक. मस्त. हा केक बेक व्हायला लागला ना, वास खूप भारी येतो. स्मेल अख्खा घरभर होतो ह्याचा. आपला हा जो बटर केक आहे हा छान असा बेक झालेला आहे. तर माझा जो OTG आहे तो खूप मोठा आहे आणि खाली असल्यामुळं असं उघडायला लागलं की तो चटका खूप जोरात बसतो. तर मी हा केक बाहेर काढून टूथपिक टाकून चेक करणार आहे. तुम्हालाही तसंच करायचं आहे. सेंटरमध्ये टूथपिक टाकायची आहे आणि केक चेक करायचा आहे. जर टूथपिक क्लीन निघाली तर समजून जायचं की तुमचा केक हा छान खरपूस असा बेक झालेला आहे. ठीक आहे. तर मी हा जो केक आहे तो बाहेर काढते. ते पाहू शकता कसला भारी झालाय. मस्त दिसतोय, खरपूस बेक झालाय. ठीक आहे. हा जो केक आहे मी बाहेर काढलेला आणि असा सेंटरला हा असा चाकू टाकून चेक केला तर माझा जो चाकू आहे तो पूर्ण क्लीन निघालाय. त्याला केकचं बॅटर वगैरे काही चिटकलेलं नाही. समजून जायचं आपला हा जो केक आहे हा छान बेक झालेला आहे. ठीक आहे. तर मी ॲक्च्युली आता चालले मी बाहेर. सो मला एका बड्डे पार्टीला हा केक घेऊन जायचा आहे. म्हणजे छोटीशी आमच्या मैत्रिणींची गेट टुगेदर आहे. त्यासाठी मी हा केक स्पॉन्ज केक बेक केलेला आहे. तसंच तुमच्याबरोबर हा केक तुम्हाला रक्षाबंधनसाठी बटर केक म्हणून मी तुम्हाला हा दाखवलेला आहे. तर रेसिपी आवडत असेल, चॅनल आवडत असेल, माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर हा जो केक आहे तो आपण डिमोल्ड करणार आहे. पहिल्यांदा तुम्हाला साईड ज्या आहेत त्या अशा कट करून घ्यायच्या. ठीक आहे. आणि नंतर मग असं करायचं. ओके. किती इझिली आणि हा छान मॉइस्ट हा झालेला आहे केक. ठीक आहे. आता हा मी आता कट नाही करणार आहे. ॲक्च्युली मला बाहेर घेऊन जायचं आहे हा केक. प्रकारे हा जो केक आहे तो मी रॅप करून घेतली मी. तुम्ही देखील असा गिफ्टिंग कोणाला गिफ्ट देण्यासाठी किंवा रक्षाबंधनसाठी हा केक करू शकता. हां, आता माझ्याकडे प्लास्टिकचा रॅप नाही सापडत आहे मला. बटर पेपर हां, असंही दुकानामध्ये तर असंच असतं की विकायला. असं लेबल लावायचं इथे झालं. काय लेबल? इथं बटर केक. पण आता हा मी घरगुती घरी खायला केलाय ना आपल्याला. आपल्याला तेच